हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला या ब्लाऊज पीसवरून मापे कशी काढायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे, तर आपल्याला याचा प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा आहे आणि त्यावरून मापे कशी काढायची आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी या ब्लाऊजची उंची, शोल्डर, मोंडा, छाती, मागचा गळा, पुढचा गळा, बाही उंची, बाही रुंदी असे पूर्ण मापे कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी सुरुवातीला ब्लाऊज हा मागच्या बाजूने ठेवला आहे. अशा पद्धतीने आपण शोल्डरपाशी टेप ठेवून आपण खालच्या बाजूने पण ब्लाऊजची टेप ठेवून उंची पाहणार आहोत. तर आपल्या या ब्लाऊजची उंची 12.5 आहे. तर आपण कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून 13 इंच आणि त्यामध्ये शिवण्यासाठी जातं याच्यासाठी आपण 14 इंच पूर्ण उंची घेणार आहे. अशा पद्धतीने आपण त्याची 14 उंची घेणार आहे. त्यानंतर आपण ब्लाऊज हे उलटं करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण ब्लाऊज हे उलटं करून घेतल्यानंतर आपण छातीचं माप काढून घेणार आहे. तर आपलं हे फिटिंगपाशी टेप ठेवून आपण हुकाच्या बाजूने छातीचं माप काढत असतो. तर आपलं माप आहे 9.25 इंच आहे. अशा पद्धतीने आपण 9.25 इंचाची आपली फिटिंग आहे. तर आपण त्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवत असतो. अशा प्रकारे आपलं 11.25 इंच पूर्ण घडी तयार होणार आहे. त्यानंतर आपण हे ब्लाऊज सुईचं करून घेणार आहोत. त्यानंतर आपण या ब्लाऊजची कमर मोजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हुकापासून टेप ठेवून पूर्ण कमरेची घेर किती आहे ते मोजून घेणार. तर आपल्या याचा पूर्ण घेर आहे 31.5. तर आपण त्याचा 31.5चा चौथा भाग व्यवस्थित असा टेप हा 4 फोल्ड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला 31.5चा चौथा भाग हा 7.25 इंच होत आहे. अशा पद्धतीने आपण 7.25 इंच घेणार आहे आणि त्यामध्ये आपण मागच्या टक्ससाठी पण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो आणि आपण त्यामध्ये 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने आपण पूर्ण घेणार आहे. 7.25, 1 इंच, 9.25 आणि 2 इंच 11.25 अशा पद्धतीने आपलं पूर्ण हे 11.25वर कमरेची फिटिंग ही पूर्ण 11.25वर होत असते. अशा पद्धतीने आपण ब्लाऊज हे सरळ करून घेतला आहे. त्यानंतर आपण पुढचा गळा हा मोजून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी शोल्डरपाशी टेप ठेवून पूर्ण गळ्याची उंची ही मोजून घेणार आहे. तर आपला पुढचा गळा हा 6 इंच आहे. तर आपण त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून 6.5चा गळा तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण शोल्डरपाशी अर्धा इंच शिवण्यात जातं आणि त्या पद्धतीने आपण पुढचा गळा हा अर्धा इंच ॲड करून त्यामध्ये पुढचा गळा हा 6.5 इंच घेणार आहे. म्हणजे तो शिवून 6 इंच तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊज हे व्यवस्थित ठेवून मागचा गळा पण आपण व्यवस्थित असा मोजून घेणार आहे. परत आपण शोल्डरपाशी टेप ठेवून व्यवस्थित असं मागच्या गळ्याची उंची पाहणार आहे. तर आपला मागचा गळा हा 8.5चा आहे. तर आपण याच्यामध्ये पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे. अशा पद्धतीने मागचा गळा हा 8.5 इंच आहे. तर आपलं शोल्डरपाशी अर्धा इंच शिवण्यात जातं किंवा पाऊण इंच पण शिवण्यात जातं. तर आपण त्यामध्ये 9चा गळा मागचा गळा हा 9चा गळा घेणार आहे. अशा पद्धतीने आपण अर्धा इंच ॲड करून 9चा गळा आपण कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण मापे घेत असतो. त्यानंतर आपण बाहीचं उंची घेणार आहोत. तर आपली बाहीची उंची आहे 4 इंच. तर आपल्याला कस्टमरने 1 इंच एक्स्ट्रा घ्यायला सांगितले आहे. तर आपली बाहीची उंची ही 5 इंच घ्यायची आहे आणि आपण त्यामध्ये 1 इंच मार्जिन ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपली 6ची बाही कट करून घेणार आहे. म्हणजे ती शिवून आपली 5ची तयार होईल आणि ही आपण अस्तरची बाही कटिंग करणार आहे. त्यामुळे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. त्यानंतर आपली रुंदी ही व्यवस्थित अशी टेप ठेवून आपली रुंदी ही 5.25 इंच होत आहे. अशा पद्धतीने आपली बाहीची रुंदी ही 5.25 इंच म्हणजे दंडघेर आपला 5.25 आहे. तर त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा ठेवून आपण 7.25 होत असते. अशा पद्धतीने आपण मापे काढून घेतले आहे. त्यानंतर आपला हा कटोरी ब्लाऊज आहे. तर आपण याच्यावरून प्रिन्स कट ब्लाऊज तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपण आधी पेपर कटिंग करून घेणार आहे. तर पेपर कटिंगवर मापे कशी टाकायची ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रिन्स कटिंग एकदम सोपी पडेल. अशा पद्धतीने आपण कटोरीवरून प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण पेपर हा डबल फोल्ड करून पेपर ठेवला आहे. तर आपली याची उंची आहे 14 इंच. तर आपल्याला आपली उंची ही 14 इंच घेणार आहे. म्हणजे आपली शिवून ही 13 इंचाची उंची
तयार होईल. अशा पद्धतीने आपण 14वर मार्किंग करून घेणार आहे. म्हणजे आपण डबल मार्किंग करून घेतली म्हणजे आपल्याला तिथे व्यवस्थित अशी आखून घ्यायला सोपं पडतं. अशा पद्धतीने आपली तिरकी वगैरे मार्किंग होणार नाही. अशा पद्धतीने आपण 14 उंची घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्या मार्किंगवर एक रेष आखून घेतली आहे. त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण शोल्डर हे 5.5 इंच घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण शोल्डर हे 5.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर आपण मोंढ्याचं पण लगेच मार्किंग करून घेणार आहे. आपला मोंढा हा 5.5 इंचच ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण शोल्डर आणि मोंढ्याची मापे काढून घेतली आहे. व्यवस्थित अशी मापे काढून घेतली आहे. त्यानंतर आपली ही छातीचं माप आपलं 9.25 आहे. तर आपण त्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवून 11.25 इंचावर बॉक्स तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली छाती ही 9.25 आहे. त्यावर आपण एक मार्किंग करून घेतली आहे आणि त्यामध्ये 2 इंच आपण फिटिंगसाठी मार्जिन ठेवत असतो. अशा पद्धतीने आपण 2 इंच एक्स्ट्रा ठेवला आहे. त्यानंतर आपलं कमर आहे 7.25, त्यामध्ये 1 इंच टक्स आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन. अशा पद्धतीने आपण कमरेचं माप टाकत असतो. अशा पद्धतीने 7.25, 9.25 आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन. अशा पद्धतीने आपण कमरेचं माप हे टाकून घेत असतो. म्हणजे आपल्याला टक्स मारण्यासाठी 1 इंच जातं आणि 2 इंच आपली माया तयार राहते. अशा पद्धतीने आपण पूर्ण मार्किंग करून घेतला आहे. त्यानंतर आपण मोंढ्याचं पण मार्किंग करून घेणार आहे. तर आपण मोंढ्याचा आकार देण्यासाठी मागचा आकार देण्यासाठी आपण 1.25 इंचावर मार्किंग करून घेतले आहे आणि आपण ह्याचा मध्य काढून घेतला आहे. अशा पद्धतीने आपण मध्य काढून घेतला आहे आणि आपण मोंढ्याचा व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहे. खालच्या बाजूने आपण तिथे 2 रेषा इतपत अशी मार्किंग करून घेतली आहे आणि त्यावर असा गोलाकार पद्धतीने छान मोंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण छान मोंढ्याला आकार देऊन घेतला आहे. त्यामुळे आपल्या घड्या किंवा चुन्या येणार नाही. अशा पद्धतीने आपण लगेच पुढच्या पण बाजूचा मोंढ्याचा आकार देऊन घेणार आहे. तर पुढच्या बाजूने आपण 1.25 इंचावर आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण डॉटनीच मार्किंग मोंढ्याचा दोन्ही पण आकार देऊन घेतले आहे. त्यानंतर आपण पुढचा गळा हा आखून घेणार आहे. तर आपली गळा रुंदी ही आपण 2.25 ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण पुढच्या गळ्याला पण लगेच आकार देऊन घेणार आहे. तर आपला पुढचा गळा हा 6 इंचाचा आहे. तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून त्यामध्ये 6.5 इंच घेणार आहे आणि 2.25वर मार्किंग करून आपण गळ्याला छान असा आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण गळ्याचा बॉक्स तयार करून घेतला आहे आणि त्यावर असा गोलाकार पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने आपण पुढचा गळा आणि मोंढ्याचा आकार अशी मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतला आहे. त्यानंतर आपण हा प्रिन्स कट तयार करणार आहे. तर आपण हा 9.25चा प्रिन्स कट तयार करायचा आहे. तर आपण 10 इंचावर व्यवस्थित एक टिक मार्क करून घेणार आहे. अशा पद्धतीने 10 इंचावर टिक मार्क करून घेतली आहे आणि रुंदी ही आपण 4 इंच ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण एक सरळ रेष आखून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्यावर रेष आखून घेणार आहे आणि आपण प्रिन्स कट तयार करणार आहे. अशा पद्धतीने परत त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करून परत एक सरळ रेष मारून घेणार आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आपण प्रिन्स कटला पप येण्यासाठी आपण 2 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि तिथे आपण 1.5 इंचावर परत एक सरळ रेष आखून घेतली आहे. अशा पद्धतीने आपण रेष आखून घेतली आहे. त्यानंतर आपण प्रिन्स कटचा छान असा आकार देऊन घेणार आहे. त्यामुळे आपला पफ छान तयार होईल. त्यानंतर आपण मोंढ्यापाशी पण छान असा प्रिन्स कटचा गोलाकार पद्धतीने आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपण प्रिन्स कटला आकार देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने प्रिन्स कट एकदम छान फिटिंगमध्ये बसतो. तर आपण 2 इंचाचा पफ घेतला आहे. तर आपण फिटिंगच्या बाजूने पण 2 इंच एक्स्ट्रा मिळवणार आहे. त्यामुळे आपलं ब्लाऊज फिटिंगमध्ये कमी पडणार नाही. अशा पद्धतीने आपण इथे मोंढ्यापाशी पण 2 रेषा इतपत परत एक आकार देऊन घेतला आहे. त्यामुळे सुद्धा आपला पफला छान असा आकार येतो आणि आपण वरच्या फिटिंगच्या बाजूने पण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. कारण की आपल्या फिटिंगमध्ये इकडे तिकडे
जात असते, त्यामुळे आपण वरच्या बाजूने 1 इंच आणि खालच्या बाजूने 2 इंच असा पूर्ण मार्किंग करून आखून घेतला आहे. आणि आपण इथे पण खालच्या बाजूने पण 1 इंचावर एक एक रेष मारून घेतली आहे आणि आपण तिथे तिरक्या रेष मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कट एकदम छान बसतो. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कट एकदम छान तयार होत असतो. तर मी हा पूर्ण असा प्रिन्स कट तयार करून घेतला आहे. तर आपण याची कटिंग करून घेऊ. तर आपण याची कटिंग करून घेतली आहे. तर आपण खालच्या बाजूने पण व्यवस्थित अशा आकारावरच कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण या फिटिंगच्या बाजूने कट करून घेतला आहे. त्यानंतर मोंढ्याच्या बाजूने कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने आपण सेंटरला पण एक कट देऊन घेतला आहे आणि व्यवस्थित असे 2 भाग करून घेतले आहे. अशा पद्धतीने आपण मागचा एक पार्ट आणि पुढचा पण पार्ट असे 2 पार्ट तयार झाले आहे. तर आपण सुरुवातीला आधी पुढचा पार्ट कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला आधी पुढच्या मोंढ्याला आकार देऊन तो आकार कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण पुढच्या मोंढ्याचा पण आकार कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने आपला छान असा मोंढ्याला आकार तयार झाला आहे. त्यानंतर आपण पुढचा गळा हा छान त्या मार्किंगवरच गोलाकार पद्धतीने कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण पुढचा गळा पण कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रिन्स कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेल्यावरच आपण प्रिन्स कट पण कट करून घेणार आहे. त्यानंतर आपण तिथे 2 इंच इतपत एक मार्किंग करून घेतली आहे. तो पण आपण कट देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने आपण खालचा प्रिन्स कटचा आकार पण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला कटिंग केली की आपला प्रिन्स कट एकदम छान तयार होत असतो आणि पफ पण छान पडत असतो. अशा पद्धतीने आपण पुढचे दोन्ही पण पार्ट कट करून घेतले आहे. त्यानंतर आपण मागचा पार्ट कट करून घेऊ. यामध्ये आपण फिटिंगच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं पुढच्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी पण खालच्या बाजूने पण आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. तर आपण तिथे मार्किंग करून एक रेष ओढून घेऊ, म्हणजे आपलं मागचा पार्ट पण तयार होईल. अशा पद्धतीने आपण ते कट करून घेऊ आणि आपली उंची ही 14 इंच आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये 1 इंच अजून एक्स्ट्रा मिळवलं होतं. तर आपण मागच्या पार्टची उंची पण 14 इंच ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण तिथे पण एक सरळ रेष मारून घेऊ, म्हणजे आपला मागचा पार्ट हा व्यवस्थित तयार होईल. अशा पद्धतीने आपण मागचा पार्ट पण व्यवस्थित असा तयार करून घेतला आहे आणि त्याच मार्किंगवर आपण मागचा पण पार्ट कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने हा प्रिन्स कट एकदम छान तयार होत असतो आणि फिटिंगमध्ये पण छान बसतो. अशा पद्धतीने आपले हे पुढचा पार्ट आणि पुढचे 2 पार्ट आणि मागचा पार्ट कटिंग करून झाले आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट